जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे काय पुढील 2 हप्ते एकत्र मिळणार होते, तर ते हप्ते कधी मिळणार आहेत, त्याच्यानंतर नवीन अर्ज कधी चालू होणार आहेत, त्याच्यानंतर ज्या महिलांनी शेवटी अर्ज केले होते तर अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, तर त्यांचे पैसे सुद्धा नेमके कधी जमा होणार आहेत याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर नमोशत योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना हे पैसे भेटत होते तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या होत्या। आता या महिलांसाठी सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असा अपडेट आहे। हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जवळपास 7 ते 8 हप्ते जे काही पात्र लाभार्थी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेले आहेत। आता राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली होती की 7वा व 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार होते। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही वर्तवण्याला अंदाज होता तर ते अंदाज त्यांचा खोटं ठरलं गेलं, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त एकच 1,500चा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे। आता नेमका उर्वरित हप्ता तो कधी जमा होईल याच्यामध्ये आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। आता या अधिवेशनामध्ये याच्यासाठी एक बजेट तयार केलं गेल आणि या निधीची तरतूद केल्याच्या नंतर यामध्ये त्यांचा विचार केला जाईल की महिलांना नेमकी 1,500 दिले जाणार आहेत की प्रति महिन्याला 21 रुपये दिले जाणार आहेत, याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या प्रत्येक माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता याच्यानंतर ज्या महिलांनी एकदम शेवटी अर्ज केले होते तर अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की त्या महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यासाठी सुरुवात झाला आहे। नुकताच त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये असे जमा झाले आहेत आणि इथून समोर सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाची माहिती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना 2-2 हजार रुपये असे मिळत होते तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केले गेल्या होत्या, तर त्यासुद्धा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता प्रत्येक महिन्याला 500 रुपये असे जमा केले जाणार आहेत आणि याचा जो काही 8वा हप्ता असेल तर त्या 8व्या हप्त्याचे सुद्धा 500 रुपये या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केले आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ज्या महिला अपात्र केल्या होत्या तर अशा सर्व महिलांसाठी हे एक महत्त्वाचं आणि अतिशय अपडेट होतं। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि हे अपडेट इतरांपर्यंत नक्की पोहोचा। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती सह नवीन व्हिडिओचा। धन्यवाद।